अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल. इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इशारा. प्रतिहल्ला कराल तर विनाश, अमेरिकेचं प्रत्युत्तर. अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं. बॅरेलचा भाव $88वरती. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर आर्थिक आत्महत्या, असं अमेरिकेचं मत. आमच्यावरती परिणाम होणार नाहीत, असं भारताचं स्पष्टीकरण. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्रासंदर्भात महत्वाची बैठक. सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. मनसेकडनं आज विविध शाळांबाहेर स्वाक्षरी मोहीम. तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार. एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार. मंत्रिपदी आल्यावरती प्रताप सरनाईकांनी दिले होते श्वेतपत्रिकेचे आदेश. सांगलीत वडिलांकडनं झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू. नीट परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडनं मुलीला अमानुष मारहाण. ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधव हे राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात. संजय राऊत सावरण्याचा प्रयत्न करतात, मात्र भाषण करायला मिळालं नाही तर नाराज होत नाही. भास्कर जाधवांकडनं स्पष्ट. गाडीचा हॉर्न का वाजवला या कारणावरनं 2 गटात दगडफेक. सोलापुरातील घोंगडे वस्तीतील घटनेमध्ये 7 जण जखमी. दोन्ही गटातील 300हून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर. मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला फेकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयात दाखल. पोलिसांकडनं कुटुंबियांचा शोध सुरू. बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांना झुपलं कामाला. विद्यार्थ्यांकडनं झाडून घेतली शाळा. चौकशी करून कारवाई करू, माझाच्या बातमीनंतर भुसेंचा इशारा. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी. संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरहून पुढे मार्गस्थ होणार. पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तिसऱ्या दिवस अखेर 2 बाद 90 धावा. इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये 465 धावा. बुमरानं 5 विकेट्स घेतल्या. नमस्कार, मी पूर्वी भावे. खासदार संजय राऊत बोलतायत. थेट जाऊयात.